नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील कोपरखैराणे गाव सेक्टर 19 येथील धम्मशील बुद्धविहार सेवा समितीचा 21वा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर परित्राण पाठ, धम्मदेशना, मान्यवरांचे स्वागत आणि मनोगताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. बुद्ध विहाराची निर्मिती करताना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र गेल्या 21 वर्षात या बुद्ध विहाराच्या माध्यमातून सातत्याने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. तरुण बालकांसह सर्व वयोगटातील नागरिकांना बुद्ध विचार आणि चांगले संस्कार मिळण्यासाठी बुद्ध विहार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. वर्धापन दिनानिमित्त भोजन दानाचंही आयोजन करण्यात आलं होतं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी. मुंबईसारख्या शहरामध्ये एक बुद्धविहार निर्माण करून त्या ठिकाणी बुद्धांचा धम्माचा सार शिकवणं हे किती कठीण आहे. आज आपण नवी मुंबईच्या कोपरखैरणे या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी धम्मशील बुद्धविहार या बुद्धविहाराचा 21वा वर्धापन दिन आहे. आपण इथले जे नागरिक आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की हा बुद्धविहार आज 21वा वर्धापन दिन जरी असलं तरी याच्या पाठीमागे संघर्ष किती आहे, काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. काय सांगणार आहात? आज 21वा वर्धापन दिन आहे, लोकांची संख्या या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही कार्यक्रम नियोजन केलेलं आहे, एकंदरीत काय भावना आहेत आज 21व्या वर्षामध्ये? प्रथमतः नवी मुंबईतील तमाम बांधवांना, भगिनींना श्रावण पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगलकामना व्यक्त करतो. आज आमच्या या धम्मशील बुद्धविहाराचा 21वा वर्धापन दिन आहे. पौर्णिमेला साक्षी ठेवून या विहाराची पायाभरणी झालेली आहे आणि तेव्हापासून आजगायत या विहारामध्ये दैनंदिन कार्यक्रम होत असतात, पौर्णिमेचे कार्यक्रम होत असतात, महापुरुषांच्या महामातांच्या जयंत्या होत असतात. त्या अनुषंगाने धम्माच्या विचारवंतांना, चळवळीतील विचारवंतांना, धम्माचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती लोकांना येथे बोलवलं जात असतं आणि त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचं कार्य इथं नियमितपणे होत असतो. आणि विशेषतः या विहारामध्ये आमच्या सकाळच्या 5 वाजल्यापासून या विहाराची द्वारं उघडली जातात. ती संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत खुली असतात. दररोज सकाळी विपश्यनेची साधना करून या विहाराची सुरुवात होत असते. या विहाराच्या माध्यमातून जवळजवळ 400 ते 500 उपासक उपासिका विपश्यित झालेले आहेत. त्यांना जीवन जगण्याचा मार्ग या माध्यमातून मिळालेला आहे आणि आमचा हाच प्रयत्न आहे की या माध्यमातून समाज बांधव चळवळ कशी प्रगतीवर जाईल, त्या अनुषंगाने मानवाची, त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाची, त्याच्या समाजाची, त्याच्या गावाची, त्याच्या शहराची कशी प्रगती होईल, हा आमचा एकच ध्येय आहे. त्या अनुषंगाने आम्ही या विहाराच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की आज 21वा वर्धापन दिन आम्ही साजरी करत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आताचा काल आहे, हा वर्षावासाचा काल आहे. अश्विन पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत हा वर्षावासाचा काल असतो. त्या अनुषंगाने या विहारामध्ये दरवर्षी बुद्धाने त्यांचा धम्म, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित त्या ग्रंथाचं नियमितपणे दररोज येथे पठण होत असतो आणि त्याच्यासाठी दररोज रात्री चांगल्या लोकांचा प्रतिसाद, तरुण, वयोवृद्ध आणि विशेषतः यावर्षी मला आवर्जून नोंद घ्यावीशी वाटते की यावर्षी बालके देखील उपस्थित असतात आणि त्या आमच्या सुरात सुर मिसळून वंदना घेत असतात, मंगलमैत्री घेत असतात. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. एकंदरीत 21वा वर्धापन दिन आणि तुम्ही पाहिलेले तो संघर्ष या बुद्धविहार निर्माण होण्याच्या पाठीमागे काय सांगणार आहात? काय तुम्हाला आठवते त्या संदर्भात? नाही, आम्हाला एकच आठवतं की आम्ही प्रगती कशी करायची, धम्माचा गाडा कसा पुढे न्यायचा, हा उद्देशाने आम्ही कार्य करत असतो. आज मला फार आनंद होत आहे की 21व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले धम्मशील बुद्धविहार. सुरुवातीला आम्ही कार्यक्रम राबवले,
ते कार्यक्रम राबवत असताना डेव्हलपमेंटचे पण कामं केली. आस्ते आस्ते दरवर्षी आम्ही कार्यक्रम राबवत गेलो, दरवर्षी विहाराचं डेव्हलपमेंट करत गेलो. म्हणून आज हे असं वैभव दिसतं आहे 21 वर्षामध्ये. आणि समाजाच्या धम्मदानातूनच आम्ही काम करतो. कुठल्या राजकीय लोकांकडून आम्ही धम्मदान घेत नाही. समाजाच्या याच्यावरती आम्ही कार्यक्रम करत असतो आणि समाजाने भरभरून आम्हाला धम्मदान दिले. त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी दैनंदिन आम्ही कार्यक्रम राबवत असतो. 2004मध्ये स्थापना झालेली ही धम्मशील बुद्धविहार, त्यावेळीची संघर्ष कसा होता त्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? त्यावेळेला एवढा संघर्ष नव्हता आमच्याशी. फक्त एवढंच आहे, हा धम्मशील बुद्धविहाराचा जो प्लॉट आहे हा प्लॉट सिडकोचा आहे. आम्ही अनुथराईज म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतला आणि तो कार्य चालू ठेवलं आणि कार्य सतत चालू ठेवल्यामुळे आज नावारूपाला बुद्धविहार आलेलं आहे. आज रजिस्टर्ड झाला आणि सर्वांच्या हां, मी गेली इथं 20 वर्षापासून साहेबांसोबत येतोय बघतोय आणि यांनी जो संघर्ष केला आहे तो मलाही माहिती आहे की हे पहिला इथं रजिस्टर्ड नव्हतं. पण ह्या लोकांनी ज्यावेळेस संघटना स्थापन केली आणि मला वाटतं की कोपरखैरणे आणि घनसोली नोडमध्ये हे एकच बुद्धविहार असं आहे का हे सातत्याने काम करतं आहे आणि इथं सर्व प्रोग्राम होतात. बाकी आमचे बुद्धविहार कुठेही बसायला राहायला इथं राहिलेली नाही आहेत. कोपरखैरणे आणि घनसोलीमध्ये एकच बुद्धविहार आहे की जे सकाळी वंदना चालू होते, सकाळी यांची उपासना चालू होतं, सकाळी 6:15 चालू होतं तर रात्री 11 वाजेपर्यंत यांचे कार्यक्रम चालतात. आणि कुठलीही प्रोग्राम जर असेल तो इथं सातत्याने लोक येऊन सातत्याने करतायत आणि त्यासाठी काय होतं की आपल्या लोकांना इथं हक्काची जागा बसायला मिळते. मी घनसोलीवरून इथं येतोय, मला माहिती आहे की इथं या लोकांनी खूप चळवळ करून आणि बुद्धविहार मिळवला आणि इथं जे काही कार्यक्रम राबवतात त्यातून लोकांना एकत्र येऊन एक असा राजकीय किंवा कुठलाही पक्षपात इथं होत नाही. इथं फक्त धम्माचं कार्य होतं आणि जे सर्व लोक येतात इथं धम्माचे कार्य करण्यासाठीच येत आहेत असं मला इथं वाटतं. आणि हे यांचं कार्य जे करत आहेत त्यांना 21व्या वाढदिवसाच्या निमित्त मी माझ्याकडे शुभेच्छा देईल आणि यांचं कार्य असंच पुढे चालू राहील अशी मी बुद्धाचरणी वंदना करतो. नक्कीच आपण बघू शकता, खरोखरच घणसोलीमध्ये असेल किंवा या कोपरखैरण्यामध्ये इतर ठिकाणी बुद्धविहार नाही आहेत. घणसोलीमधले जे नागरिक आहेत बुद्धविहारासाठी वारंवार बैठका घेत आहेत, परंतु सिडकोच्या माध्यमातून त्यांना बुद्धविहार हे उपलब्ध होऊ शकलेलं नाही आहे अद्यापही. परंतु हा जो बुद्धविहार आहे 21व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी वेगवेगळ्या जे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिकांच्या उपस्थितीमध्ये आज एकंदरीत हा वर्धापन दिन आणि त्यासोबत विशेष म्हणजे वर्षवासाचा औचित्य साधून देखील या ठिकाणी भंतेजींचं स्वागत करून भोजनदानाचं देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन संदीपसह मी विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.